whipping up the babies, got the pot. May. नमस्कार मित्रांनो, अक्षय गरज ब्लॉग्समध्ये तुमचं पुन्हा एकदा नव्याने सहर्ष स्वागत आहे. बऱ्याच दिवसानंतर आज पुन्हा एकदा एक आम्ही नवीन सिरीज घेऊन आलो. तर मित्रांनो, आता सकाळचे वाजलेले आहेत 4 आणि आम्ही आता निघालो स्पिटी व्हॅलीला जाण्यासाठी. तर स्पिटी व्हॅलीला जाण्यासाठी आम्ही 10 जण आहोत आणि 2 गाड्या घेऊन चाललो, एक इनोवा क्रिस्टा आणि एक थार रॉक्स. तर चला आता म्हणजे सर्वजण थांबलेत, तर पहिले जाता देवाऱ्यात पाया पडू आणि मंदिरात वगैरे पाया पडून येऊ. चला. चला. गणपती बाप्पा मंगल मूर्ती मोरया. चलो बाय बाय. चला बाय बाय. तर मित्रांनो, आता मी सर्व गावातल्या देवांचं दर्शन घेऊन आलेलो आहोत. आता दुसरी मंडळी थांबलेली आहे, त्यांना आणायला चाललो. तर चला बघूयात आता पुढं कशी जर्नी होते. आजचा दिवस आहे पहिला. असंच सपोर्ट करत राहा आणि ब्लॉग एंड पर्यंत बघा. चला मित्रांनो, आता आम्ही वालच्या इथे थांबलेलो आहोत. बघू शकता तुम्ही, वाजलेले आहेत 4चे 5. ते काय नेहमीचा धंदा आहे तो. माझे मुलं झालं ते काय नेहमीचा धंदा आहे तो. बघू शकता हे आहेत ओवळ्याचे आणि अनिकेत जी आपले आहेतच. आणि बघू शकता ही तोंडा नवीन बघा त्यांची तुम्ही. ही तोंडा किती शिवाय झाले तो. चला चलो आदित्य. तर मग काय 4चे 5 झाले, कसं वाटतं तुला? ऑलरेडी आपले लेट झालाय. ओके ओके, चला चला बसा बसा. चल बस. आता वाजले 7 आणि आम्ही आहोत आता समृद्धी महामार्गावर. बघू शकता मित्रांनो, सकाळी 7 वाजता चिप्स खाते. विवेक वापस ऑनलाईन झोपलेला पण डबल उठलाय. बघू शकता तुम्ही. हा गाडी मॅच नाही होईल ना सर? ओके नक्की. कोण? मॅटर बाप्या. तर मित्रांनो बघू शकता, आम्ही इथे आता थांबलो नाश्ता करायला. ऋषिकेश सर बोला ना. काय खाता तुम्ही? जवळा भाकरी. विकीनी जवळा भाकरी आणलाय. काय बेटा? ओके ना? ओके. त्याला भूक लागलेली 7:30 वाजल्यापासून. 7:30 ते 6 वाजल्यापासून. त्यांनी मला 3 दिवस आधीच सांगलेला. मला बोलतं उलटीचा त्रास आहे, तुम्हाला सकाळ सकाळ तुम्ही भाकरी खावा द्या, मला काही त्रास होणार नाही. 6 वाजल्यापासून सांगत होता का मला भाकर खावायची आहे, नाश्ता करायचा आहे. आता मन ओके ना? एकदम एक नंबर ना? काय रे? काय वाटतंय? आज आता कमेंट करा तुम्ही कसं वाटतंय. दमलोय मी खूप गाडी चालवून. हा डगरा लोट होतास का काय त्या? काय रे डगरा लोट होता? मित्रांनो, आता जवळपास वाजलेले आहेत 5 आणि आम्ही आता उज्जैनच्या आसपास आहोत, उज्जैन बायपास हायवेला. आणि इथून आता दिल्ली हायवे जवळच आहे, एक साधारण 15 किलोमीटरच्या अंतरावर असेल. आणि मुलं उतरली गाडीतून आणि आता फ्रेश होतात, तिथे तोंड धुतात. विवेक
कसा वाटतंय प्रवास? कसा होतोय आपला? स्लो होतोय, फास्ट होतोय, कसा होतोय? फास्ट होतं. फास्ट होतोय ना? तेच. तुला काय करायचं आहे? मला फोटो मारते. कशाला? स्टोरीने टाकली. वेडायस खरे तू उठून आहे राप. उठून आहे राप. बघू शकता मित्रांनो, आता आम्ही थांबलो तिथं चहा पियाला. गाडी फास्ट होते म्हणजे फास्ट होणार रोज. सोबत कोण आहे आपले? मॅटर किंग असल्या बघा स्लो होईल का आपला काय? 100% विषयच नाही ना. तर गाईच आता इथं सगळी उतरलेली आहेत. विचार काय आहे नक्की काय समजत नाही. काय विचार आहे यांचा? काय विचार आहे? म्हणजे ते फेक कमिटमेंट नका करू. काय आहे ते खरं सांगा. संकेत अमोल ओके करा. एक ब्लॅक कॉफी मागा. ब्लॅक कॉफी घरात कोराच्या पितस, इथं ब्लॅक कॉफी पाहिजे का तुला? कसं माहितीये का, ते मला बाहेर आलो ना की मला ब्लॅक कॉफी वगैरे स्टँडर्ड वाढते का? अच्छा. यांचं काही बोलूनच फायदा नाही. आता आम्ही आलतो इथं कुठं होतो पण दिल्ली हायवे ना, दिल्ली हायवे फूड मॉलला. इथं आता असा कोइन्सिडेंस झाला आहे का आमच्या दोन्ही गाड्यांमध्ये डिझेल आम्ही टाकला आणि डिझेलच संपलाय. तर बघू शकता तुम्ही गाडी ती उभी आहे, डिझेल टाकण्यासाठी डिझेलच संपलाय. बोललो आता जाता बोललो हवा वगैरे नायट्रोजन वगैरे चेक करू. आणि आता पुढचा प्रवास कसा असणार आहे? आता बघू आपण इथून दिल्ली साईडला रनिंग करणार आहोत. तिथे मग जिथे सिटी लागेल तिथे आपण स्टे करू. हां, आणि अंधार व्हायच्या आधीच थांबण्याचा प्रयत्न असेल, कारण की रात्री ड्राईव्ह करत नाही. पहिलाच दिवस आहे. थोडंसं आता काहीतरी खाऊन घेऊ. हो ओके चला. गुड मॉर्निंग मित्रांनो. आज स्पिटी व्हॅली रोड ट्रिपचा दिवस आहे, दुसरा. आणि रात्री आमचा स्टे होता राजस्थान कोटामध्ये. साधारण किती किलोमीटर होता? 950चा काल पल्ला गाठला. आणि मित्रांनो आज असा प्लॅन आहे, असा टार्गेट आहे की आज काही करून चंदीगडला पोचायचं आहे. आणि सकाळचे 7 वाजलेले आहेत आणि आम्ही आता निघालो तिथून कोटावरून. तर आता पुढे जाऊन आम्हाला दिल्ली हायवे लागणार आहे आणि दिल्ली हायवेने आम्ही प्रवास करणार आहोत. विकी, रात्री झोप वगैरे व्यवस्थित लागली ना? झोपला तर नाही भाई, मस्त बोलतो. आणि इथं वातावरण बघा कसं झालं. जेव्हा आम्ही इथं आलतो तेव्हा खूप गरमी होत होती आणि रात्री अचानक पाऊस आणि हवा सुटलेली. लय बेकार तू पण विवेक भिलेला शाप दिलेला. उरतून काय बोलतो आम्ही. चलो लेट्स गो. आत्ता वाजलेले आहेत 9 आणि आम्ही आता आलेलो आहोत दिल्ली हायवेला. जरा एक्झिट घेतला आहे कारण की ये माणसाला आहे ना निस्ता नाश्ता पाहिजे. काय झाला? खूप भूक लागलेली आहे. निस्ता नाश्त्यासाठी गाडीन बसल्यापासून निस्ता नाश्ता पाहिजे करते. म्हणून मग आता इथं बघतो काहीतरी नाश्ता. काय घ्यायचं तुला? इडली वडा भेटते का इथं? बास्किन अँड रॉबिन्स मध्ये इडली वडा भेटते का कधी? ऋषी सर गॉगल काय विषय गॉगलचा? गॉगल भेटली मला गाडीमध्ये. हे बघा आता आम्ही डबल इथं एक्झिट घेतलाय आणि इथं डबल स्कॅम झालाय. मॅगडी बंद आहे. मग अशी तिथं नाश्ता करायला गेलो, इडली वडा पण बंद आहे. लाईट इडली वडा पण बंद आहे. फायदा नाही. डायरेक्टली दिल्ली नाही आता कुठेतरी दिल्ली स्ट्रीट वॉक. मी काय म्हणतो राडा नका करू, शिव्या नका देऊ. ब्लॉक चालू आहे. हा तसं मग चला आता चाललो तर मी दिल्लीला स्ट्रीट वॉकला. हे बघा, हे असलं चालू करू नका. हे बघा चला. कसं आहे, सगळा बजेट ट्रिप आहे बोलल्यावर सगळा ऍडजस्ट करून करायला लागतं सगळं. तुम्ही आता काय मागवलंय आपल्याला? आम्ही त्यांना ते काढला सांगितलं आम्ही की जो स्वस्त असेल ते दातोंडाना मोठे होईल असं स्वस्त आम्हाला द्या. लाईट गेली ऐसा हुआ उधर हमारे पास साथ पनौती है क्या मालूम नहीं हमको. पनौती है उधर हमने इडली सांभर ऑर्डर किया, ऑर्डर बिटर लिया, पैसा लिया और लाइट चला गया. अरे आगे एक मिनट
लाईट आ गया अरे चेंज केला नाही लाईट आ गया तर बघू शकता आता वाजलेले आहेत जवळपास 1 वाजायला आलेले आहेत. आणि कुठे आहोत आपण आता? दिल्ली. आणि ट्रॅफिक बघू शकता तुम्ही, दिल्लीची ट्रॅफिक. 5 किलोमीटर आले लोकेशन. ट्रॅफिक मध्ये विकी ब्रो, श्रीनाथ, आतिश. हा बोला भाई. 18 मिनिटं 18 मिनिटं 5 किलोमीटरला 18 मिनिटं दाखवतात. खूप ट्रॅफिक आहे. भोसलेला मध्ये उतर. मित्रांनो बघू शकता आम्ही दिल्लीमध्ये सिलेक्ट सिटी वॉक मॉलला आलेलो आहोत. विकी कसं वाटतं तुला? फुल शॉपिंग करणार आहेस का? हां नक्की. हां 1.5-2 लाखाची. हे लिफ्ट बोलो आली ना. चला मग आता जाऊया आतमध्ये. गाडी लावली पार्किंगला. आणि घ्यायची पण इच्छा आहे शॉपिंग करायची. बघू आता. दुसरी गाडी कुठं आहे? ओके मग चला आपण जाऊ पुढे जावर. मित्रांनो बघू शकता आता आम्ही मॉलमधून बाहेर निघलोत. आणि गाड्या वेगवेगळ्या ठिकाणी लावलेल्या. त्याच्यामुळे आम्ही घेतलेला सगळ्यांना एक मील. आमच्या गाडीने फ्राईज न कोक आलं. सगळी फ्राईज खातात. तर स्ट्रॉ नाही आल्या. बर्गर गेलं तिकडं. बर्गर गेलं ते गाडी. आई शपथ आता या जेव्हा काम चालवायला लागेल. विकी लोकेशन लाव ना. मित्रांनो बघू शकता नाद केलाय नाद. सगळ्याही 2-2 जोर घेतलं. हा या आपल्या 2. अरे अनिकेत भाई तुझा विषयच वेगळा आहे रे. नाद केलाय. हे सुरुंपारकर पण घेतलाय. अशा गावात सुरुंपारकर नाद करतील. आता सुरुंपार आता डायरेक्ट बॅनर लागल. जॉर्डन घेतलं. कडक रे भाऊजी. तुम्ही किती घेतलं? 3 pairs of Jordan. ओके ओके. मी 2 घेतलेत. मिनी पण हे 2 घेतलेत. दिस 2. असा नाद केलाय ना नाद. चंदीगड मध्ये येऊन नाद केलाय नाद. 12 जोर घेतले टोटल. 12. आदेश मग कसं वाटतं तुला? तुम्ही आता जॉर्डन घेतलीस? 1 नंबर भाई. 1 नंबर ना. खतरनाक काम आहे. तुम्ही तिकडे घेतली ना. तुम्ही तिकडे घेतली. तुम्हाला आता इथे घेतो आम्ही स्वतः तुम्हाला लई मारू. इथे घेतली ना. यस यस. ऋषिकेश सर नाराज असते का घेतली? त्याने घेतली. डबल घेतली. 2 घेतल्या. कोणी? असं गावामध्ये खतरनाक काम आहे. हा सॉक्स पलवता ना यार. सॉक्स पलवता. मैम सब्सक्राइब किया है कि नहीं किया सब्सक्राइब? नहीं सब्सक्राइब कर दिया है. ओके थँक्यू. मित्रांनो बघू शकता सगळं कसं निघलं. पिशव्या घेऊन टाईट शॉपिंग केली एकदम. नाक मी 2 घेतल्या. बोलल्याप्रमाणे बर्थडे तर 3-4 महिन्यानं आहे. ऋषिकेश पाटील आणि मीनाथ पाटील. मी तर पेमेंट धन्यवाद तरी बोल. पब्लिकला समजू ते दिलं देई. धन्यवाद बोल. कसं वाटतंय? खूप मस्त वाटतं. मग आता बुटा काय ठेवशी? गाडीन जागा आहे का बुटा ठेवायला? बुटा ठेवायला गाडीन जागा आहे? नाही बॉक्स घरा बी राहीच का काय? बॉक्स घरा कसा समजेल का? बुटा आणली जी बॉक्स नको ठेवायला का? नाही कुरिअरची पलवली गेली. मग या जासे टाकून वसईला जायची कुरिअरची. बघा कसा मॉलमध्ये नाद केला आहे. सगळ्याही पिशव्या कशा बघा गाईज बघू शकता. नायकी नुसतं नायकी एअर जॉर्डन.